जर का आपल्या तोंडाला चव नसेल ना, तर आपण असं सूप तयार करून घ्यायचं. मटणचं पिवळं सूप कच्च्या खड्या मसाल्याची फोडणी देऊन खूप छान लागतं. आता आमच्या तोंडाला काही चवच नव्हती, सर्वांच्या घसे दुखत होते, म्हणूनच इथं मी मटण आणलेलं होतं. त्याला आलं लसणाची पेस्ट आणि ना हळद, मीठ, धणे पावडर, जिरा पावडर टाकून ना मस्त असं मटण मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं. आता कुकरमध्ये तेल टाकलं, खडे मसाले टाकले, जिरं वगैरे टाकलं. नंतर त्याच्यामध्ये टाकला कांदा सॉफ्ट झाल्यानंतर टोमॅटो टाकला, मीठ टाकलं, हळद टाकली आणि ना जिरा पावडर टाकलेली होती थोडीशी आणि ना वरून ना काळी मिरी पावडर टाकली अर्धा चमचा. हे आहे तीच. तर यानेच ना मटणच्या सूपला खूप छान चव येते. आणि ना मटणचं स्वतःचं पाणी आटून गेल्यानंतर वरून गरम पाणी टाकलं आणि 4 शिट्ट्या घेतलेल्या होत्या. थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि मग कुकर बंद करून 4 शिट्ट्या घेतल्या आणि मस्त असं पिवळं सूप तयार झालं. हे सूप खूप टेस्टी होतं. तरी सुद्धा खूप आवडीने पिती आता ती सूप आणि ना पीस सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले होते. मुलांनी खूप आवडीने सुद्धा खाल्लं. आम्ही सर्वांनीच खाल्लं. आता ते खाऊन वगैरे झालं. लगेच ना थोडं मटण घेऊन ना मसाल्यामध्ये फ्राय केलं. बाकीच्या मटणची भाजी केली आणि छान असं रविवारच्या दिवशी दुपारचं जेवण झालं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.